कळंब येथे एका महिलेची हत्या झाली। त्यानंतर अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपानं महाराष्ट्रभर खळबळ उडाली आणि त्याच संदर्भात बोलण्यासाठी पोलीस उपाधीक्षक संजय पवार आपल्यासोबत आहे। सर, कळंबमध्ये महिलेची जी हत्या झाली, नेमकी ही हत्या कशी झाली, ती महिला कोण होती, काय माहिती आहे? कळंबमध्ये एक महिलेची हत्या झाली होती। त्या महिलेचं नाव आपल्याला मनीषा कारभारी बिडवे असं या महिलेचं नाव आहे आणि ही जी महिला आहे या महिलेच्या हत्येसंदर्भात आपल्याला 2 संशयिताची नावं वगैरे मिळाली आहेत। फक्त यामध्ये जी हत्या झाली ती त्या महिलेच्या डोक्यामध्ये हातोडा मारून तिचा मृत्यू झाल्याची निष्पन्न झालेला आहे। ती महिला 5 नावानं ऑपरेट करायची, ही वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना गंडवायची असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे आणि त्यासोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचं अनैतिक संबंधाचं कनेक्शन जोडण्यासाठी या महिलेला तयार ठेवलं होतं का, हाही प्रश्न उपस्थित केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात या महिलेचं कुठं आम्हाला लिंकिंग झालेलं नाही की तशी कोणतीही माहिती अद्यापर्यंत प्राप्त झालेली नाही आहे। परंतु जर तसं काय असेल तर आम्ही त्या अंगाने तपास करू आणि आत्ता प्राथमिकदृष्ट्या या महिलेचा जो खून करण्यात आलेला आहे तो खून त्या महिलांच्या आणि आरोपी जे आहेत, आमच्या दृष्टीने जे आरोपी आहेत त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते या कारणावरून प्राथमिकदृष्ट्या झाल्याचं दिसून येत आहे। त्याप्रमाणे आपण त्याचा गुन्हा दाखल करण्यात कारवाई सुरू आहे। महिलेचं पोस्टमॉर्टम जागेवरच करणं, अंत्यविधी उरकणं याबद्दलही थोडासा संशय व्यक्त केला जातोय। काय घडलं होतं, परिस्थिती काय होती? नाही, हत्या झाल्यानंतर बॉडी पूर्ण डिकम्पोज झालेली होती। त्यामध्ये मॅगॉट्स वगैरे फॉर्मेशन झालं असल्यामुळे ती बॉडी त्या ठिकाणून कॅरी करणं अनअवेलेबल होतं। त्यामुळे आपण डॉक्टरला बोलवून त्या ठिकाणी जागीच त्याचं PM केलेलं आहे। बॉडी जर चांगल्या कंडिशनमध्ये असेल आपण ते हॉस्पिटलला घेऊन जातो, पण बॉडी जर एकदमच डिकम्पोज असेल तर आपल्याला डॉक्टरला त्या ठिकाणी बोलवावं लागतं। त्याप्रमाणे आपण ती कारवाई केली आहे। अंत्यविधीसाठी कुटुंबातलं कोणी उपस्थित होतं का आणि कुटुंबातल्या कोणी या हत्येसंदर्भात काही तक्रार दिली महिलेच्या? नाही, अंत्यविधीसाठी त्यांचे भाऊ उपस्थित होते, परंतु आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली, त्यांनी त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यास असमर्थ दाखवली आहे। त्याप्रमाणे मग आपण शेवटी पोलिसातर्फे आपण अकस्मात मृत्यू घटनेची नोंद करून घेतलेली आहे। नातेवाईकांनी तक्रार देण्यास त्यांनी नकार दिला होता। शेवटचा प्रश्न, ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी या महिलेच्या कोणी संपर्कात होतं अशी काही अंगानं आपण तपास केलेला आहे का? आणि ती महिला 5 नावानं ऑपरेट करायची, तो प्रकरण काय माहिती? नाही, संतोष देशमुख प्रकरणाशी तर सध्या कोणत्याही प्रकारचे धागेदोगरे या महिलेसंदर्भात आपल्याला मिळून आलेले नाहीत आणि महिलेचं अगोदर त्यांचे जे पूर्वाश्रमीचा जो पती होते ते एक त्यांनी नाव ऑपरेट केलेलं होतं आणि त्यानंतरच्या दुसऱ्या ठिकाणी त्यांनी एक नाव वापरलेलं, 2 नावं तर आमच्याकडे रेकॉर्डवर आहेत वापरलेली। 5 नावाबद्दल अद्यापर्यंत कुठली माहिती आपल्याकडं आलेली नाही, पण 2 नावं आहेत त्यांची। एक वडिलांचा बिडवे आणि दुसरं एक बियाणे होते पती, त्यांचे 2 नावं बियाणे बिडवे असे 2 नावं त्यांनी ऑपरेट केले आहेत। आणि त्या महिलेच्या संदर्भात आपल्याकडे 2 गुन्हे पण दाखल आहेत पोलीस स्टेशनला। 2022 आणि 2025 सदर महिलेने लैंगिक छळासंदर्भातली तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे। हे होते पोलीस उपाधीक्षक संजय पवार। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं सध्या तरी माहिती नाही, मात्र त्या अनुषंगानं आम्ही तपास करू असं सांगितलं आणि जी सदरची महिला होती आतापर्यंत 2 नावानं ती वावरत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं। अप्पासाहेब शिळके, ABP माझा, धाराशिव, कळंब। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।